मोमोजमुळे दिल्लीमधील 10 वर्षीय मुलीचं लिव्हर फेल गेलेलं आहे। सतत फास्ट फूड खाल्ल्यानं मुलीचं लिव्हर फेल गेल्याची घटना घडली आहे। सतत बाहेरचं खाल्ल्यामुळे मुलीच्या मेंदूवरही परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। स्मरणशक्ती कमी होणं, नीट चालता येत नसल्याची लक्षणं या मुलीमध्ये दिसली आहेत। बुरारी परिसरामध्ये राहणारी मुलगी गंभीर आजारामधून थोडक्यात बचावलेली आहे। उपचारामुळे मुलीचा जीव वाचलेला आहे। सततच्या बाहेरच्या खाण्यानं मुलांमध्ये फॅटी लिव्हरच्या समस्या उद्भवतायत असं मतही डॉक्टरांनी व्यक्त केलंय। आणि या संदर्भात आपण आणखी बोलूयात। बालरोग तज्ञ डॉक्टर अमोल अन्नदाते सर जोडले गेलेले आहेत। डॉक्टर अमोल, स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूजवर। एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। बाहेरचं खाऊन या मुलीला आजार झालेला आहे। सुदैवानं ती बचावलेली आहे। मात्र किती हानिकारक ठरू शकतं लहान मुलांना बाहेरचं खाणं देणं, फास्ट फूड देणं? बाहेरचं जे फास्ट फूड आपण लहान मुलांना देतो त्याच्यामुळे दोन प्रकारच्या समस्यांमुळे लिव्हरला अशा प्रकारे त्रास होऊ शकतो। अगदी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मुलं ती अति गंभीर होऊ शकतात, त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची किंवा लिव्हर ट्रान्सप्लांट पर्यंतची वेळ येऊ शकते। ते म्हणजे पहिलं, बाहेरच्या या खाण्यामधून हेपॅटायटिस ए, हेपॅटायटिस ई आणि टायफॉइड हे तीन संसर्ग खूप मोठ्या प्रमाणावर होतात। म्हणून या आजारांची लसही घेणं तेवढंच गरजेचं आहे आणि बाहेरचं खाणं टाळणंही गरजेचं असतं। दुसरं एक कारण आहे की सतत बाहेरचं खाल्ल्यामुळे नॉन अल्कोहोलिक स्टीटोहेपॅटायटिस म्हणजे जे फॅटी लिव्हर अल्कोहोल शिवाय होतं ते म्हणजे फॅटी लिव्हर हा फक्त अल्कोहोलमुळेच होतं असं नव्हे, तर ते बाहेरच्या खाण्यामुळेही फॅट जमा होऊ शकतं लिव्हरवर आणि त्याच्यामुळे मुलं अशा प्रकारे अतिगंभीर होऊ शकतात। तर त्याच्यामुळे सतत खरं तर पूर्णपणे फास्ट फूड हे टाळायला हवं, पण अगदी सतत दर आठवड्याला अशा प्रकारे बाहेरचं खाणं हे मुलांना देणं चुकीचं आहे। 6 महिन्यातून कधीतरी दिलं तर ठीक आहे, पण असं परत परत ज्या प्रकारे आता लहान मुलांना दिलं जातं ते अत्यंत चूक आहे आणि ते जीवावर बेतू शकतं। सर, फक्त 10 वर्षाची मुलगी होती, सुदैवानं उपचार झाले आणि ती बचावलेली आहे। आता या लिव्हर संदर्भातले जे आजार आहेत त्याचा रेशिओ किती आहे की लहान मुलांना हे आजार उद्भवतात आणि मग त्यावर पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे? तुमचा मुलाचा सल्ला आमच्या प्रेक्षकांसाठी। सध्या आपण बघतोय की ज्या आधुनिक जीवनशैलीमध्ये सतत बाहेरचं बर्गर किंवा पिझ्झा याचं जे प्रमाण वाढलंय त्याच्यामुळे लहान मुलांमध्ये लठ्ठपणा जवळपास 60 ते 70% हे 5 वर्षाच्या पुढे जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये लठ्ठपणाचा आजार हा दिसून येतोय आणि त्याच्यापैकी जवळपास 5% मुलांना लिव्हर जर आपण तपासलं तर त्याच्यावरती फॅट तुम्हाला सापडेल। तर याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट, सध्या आपल्याकडे तुम्ही बघत असाल की दर आठवड्याला रविवारी किंवा शनिवारी जाऊन बाहेर जेवण्याचा एक ट्रेंड आहे। तर मला वाटतं की ह्या ट्रेंडमुळे आणि जेव्हा मुलं बाहेर जातात आणि सगळ्यात महत्वाचं हे जे फास्ट फूड असतं त्याच्यामध्ये एक ॲडिक्शन असतं, म्हणजे त्या मुलांना त्याची तुम्ही बघितलं तर बाहेर गेल्यावर मुलं तेच मागतात। तर मला असं वाटतं की हे आपण लहान मुलांना शिकवलं पाहिजे की हेल्दी खाणं काय आहे। दर आठवड्याला बाहेर जाणं आपण टाळलं पाहिजे, गेलो तरी तिथेही आपण हेल्दी ऑप्शन शोधले पाहिजे, फळं खाल्ली पाहिजे आणि मी सांगितल्याप्रमाणे की कधीतरी 4-6 महिन्यातून एकदा फास्ट फूड मुलांना देणं आणि दर आठवड्याला देणं हे आपण 100% टाळलं पाहिजे। अगदी डॉक्टर अमोल, खूप खूप आभार आपले। आपण पुढारी न्यूजशी बोललात आणि प्रेक्षकांना खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल। झालंय काय, ही एक मुलगी आहे जी गंभीर आजारामधून बचावलेली आहे। मुलगी फक्त 10 वर्षांची आहे आणि दिल्लीमध्ये मोमोज खाल्ल्यानं फॅटी लिव्हरच्या समस्या तिला उद्भवल्या। सुदैवानं ती बचावलेली आहे। डॉक्टर, आभार आपले। थँक्यू।